काँग्रेसच्या विरोधातली माझ्या वडिलांची भाषणं ऐकत मोठा झालो. एक गोष्ट नक्की, जे पटत नव्हतं ते त्याही वेळेला बोलत होतो, आजही बोलतोय आणि उद्याही बोलेन. पण त्या बोलण्याला, त्या विरोधाला सूड भावनेने आम्ही कधी बोललेलो नाही. ही एका बाजूला सद्भावना आणि दुसऱ्या बाजूला सूड भावना. आम्ही नेहमी सद्भावनेच्या बरोबर आहोत. अगदी राजीवजींबद्दल सुद्धा तडेतोड शब्दामध्ये शिवसेना प्रमुखांनी टीका केली. पण कधी त्या काळामध्ये शिवसैनिकाच्या घरी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय आलेलं मला आठवतं. आज सगळं काय वन नेशन वन इलेक्शन. महाराष्ट्र तुमच्या नेशनमध्ये येत नाही का? बदलापूरमधली घटना संतापजनक आहे, अत्यंत विकृत, पण तिच्याकडे कानाडोळा करायचा. बंगालमधल्या कृत्याचं मी समर्थन करणार नाही. देशाच्या नव्हे जगाच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे महिलावरती अत्याचार होईल तिचा निषेध नव्हे, त्या गुन्हेगारांना उलटे टांगून पुन्हा सुलटे करून फाशी दिलं पाहिजे. मी हिंदुत्व सोडलेलं नाही, कदापि सोडणार नाही. पण याचा अर्थ दुसरा कोणीतरी केवळ दुसऱ्या धर्माचा आहे म्हणून त्याच्यावर मी अन्याय करीन, हे माझं हिंदुत्व नाही आहे. आणि एकजूट आणि जी वज्रमुठ आहे त्या वज्रमुठीने आपल्या देशावरती आलेलं आणि येणारं संकट हे कायमचं संपवून टाकू. पुरतं मी इथेच थांबतो, आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.